शिवरायांची सेवा मिळते म्हणून पावसाचा विचार आपण केला नाही, प्रतिकूल परिस्थितीचा विचार केला नाही। खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं अहोभाग्य आहे की आपण शिवरायांच्या या दुर्गराज रायगडमध्ये रायगडवर असलेल्या कार्यक्रमामध्ये सेवा करतोय। याच्यासारखं जीवनातलं दुसरं मोठं भाग्य नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही।
कंठे मेरा तुलसी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी हरिचे दास तुका म्हणे मधुर्यास तुमची वृत्त धना
पुनीत पावन झालेल्या पवित्र अशा दुर्गराज रायगड क्षेत्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या महत्वाच्या राज सदरेवर आयोजित कार्यक्रमातील कीर्तन रूपी सेवेसाठी हा अभंग निवडलेला आहे. कोकण कडा मित्रमंडळ व दुर्गराज रायगड मित्रमंडळ रायगड प्रतिष्ठान सोलापूर यांच्या माध्यमातून माझ्याकडे यंदा 351व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात कीर्तन रूपी सेवेचं भाग्य माझ्यासारख्या एका वारकऱ्याला प्राप्त झालेलं आहे. आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आणि छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनाची पूर्वसंध्या अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने संयोजकाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि अशा कार्यक्रमातली कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे सोपवण्यात आलेली आहे. कीर्तन रूपी चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी छत्रपती शिवरायांना व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना वंदन करून प्रणिपात करून मी माझ्या चिंतनाला प्रारंभ करतो. तुम्ही पडत्या पावसामध्ये या ठिकाणी आपण उपस्थित आहात. शिवरायांची सेवा मिळते म्हणून पावसाचा विचार आपण केला नाही, प्रतिकूल परिस्थितीचा विचार केला नाही. खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं अहोभाग्य आहे की आपण शिवरायांच्या या दुर्गराज रायगड मध्ये रायगडवर असलेल्या कार्यक्रमामध्ये सेवा करतोय. याच्यासारखं जीवनातलं दुसरं मोठं भाग्य नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मी कोकण कडा मित्रमंडळ संयोजक मंडळ आणि आमचे शिवाजी भाऊ भोसले सोलापूर या सर्वांचे ऋण व्यक्त करतो. कारण रायगड या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्याची स्थापना करून आपल्या सर्वांना स्वाभिमानाचा असा एक राजा दिला. तो राज्याभिषेकाच्या माध्यमातून राज्याभिषेक हा त्यावेळच्या परंपरेमध्ये त्यावेळच्या परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक केला ही एक मोठी क्रांती होती आणि त्या क्रांती समोर आपण नतमस्तक होण्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही सर्वजण पावसामध्ये उभं राहून शिवरायांना वंदन करतात. खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांच्या मनामध्ये शिवरायांच्या बाबतीतलं जे प्रेम आहे ते प्रेम अनिर्वचनीय अवर्णनीय अशा स्वरूपाचं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. विठ्ठला
या मावळ्यांच्या मनातला उत्साह आपल्याला विचारात घ्यावा लागतो, कारण शिवरायांची महत्वाची जी बलस्थान होती त्यातलं एक बलस्थान म्हणजे मावळे, दुसरं बलस्थान म्हणजे गड किल्ले. शिवरायांच्या बलस्थानातला हा विचार करत असताना गनिमी कावा हे महाराजांचं बलस्थान होतं आणि त्यामध्ये एक बलस्थान म्हणजे मावळे. या मावळ्यांचा जर आपण विचार करायला लागलो तर मावळा कोणाला म्हणतात? जो प्रतिकूल परिस्थितीचा विचार न करता स्वराज्यासाठी आपला प्राण समर्पण करण्याची तयारी ठेवतो त्याला मावळा म्हटलं जातं. जो शिवरायांसाठीच फक्त जगतो त्याला मावळा म्हटलं जातं. ज्यानं आपलं जीवन स्वराज्याला समर्पण केलं त्याला मावळा म्हटलं जातं. जो राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना आपला आधार मानतो त्याला मावळा म्हटलं जातं. रायगड ही ज्याची पंढरी आहे आणि ज्याचं दैवत विठोबा आहे त्याला मावळा म्हटलं जातं. खऱ्या अर्थानं तुमचा उत्साह मागच्याही वर्षी मी पाहिला आणि याही वर्षी मी पाहतोय. खर तर तुमचा उत्साह पाहिला की वाटतं आपण वारकरी झाल्याची धन्यता खरी आज प्राप्त होतीये. कारण वारकरी होऊन पंढरपूरला जाणं आणि वारकरी होऊन रायगडला येणं, कारण या विठोबामुळं पंढरपुरातला विठोबा आम्हाला दर्शन देण्यासाठी कधीही तत्पर असणार आहे. ज्या विठोबाकडे गेल्यानंतर त्या विठोबाला अडवावं लागणार नाही असा विठोबा म्हणजे रायगडवरचा विठोबा. आणि या विठोबाची खरी शरणागती आपण या माध्यमातून स्वीकारतोय. कारण तो विठोबा ज्या भक्ताची वाट पाहतो त्याच भक्ताचं जर लक्षण पाहायचं झालं तर जो मावळा आहे वारकरी आहे त्याची वाट पाहणारा विठोबा म्हणजे पंढरी क्षेत्रात आहे आणि त्याचीच वाट पाहणारा खरा विठोबा दैवत म्हणजे रायगडवर आहे. याचं सप्रमाण जर चिंतन पाहायचं झालं तर तुकोबाराय सांगतात वाट पाहे उभा भेटीची आवाज रे, वाट पाहे उभा भेटीची आवाज रे, वाट पाहे उभा भेटीची आवाज रे, वाट पाहे
वाट पाहे उभा भेटीची आवडी तो परमात्मा आपली वाट पाहत उभा आहे पण कोणाची वाट पाहतो याचं लक्षण करावं लागतं शिवरायांच्या बलस्थानातलं एक लक्षण आहे मावळा मावळा कोणाला म्हणता जो मावळा स्वराज्यासाठी आपलं जीवन अर्पण करतो त्याला मावळा म्हटलं जातं जो मावळा आपलं जीवन आपलं ध्येय फक्त रायगड मानतो अहो रायगडवरचा एक एक कण हा शिवरायांच्या प्रेमाने ओतप्रोत आहे आणि त्यामुळे रायगडवर येऊन सेवा करायला मिळणं हे महत्भाग्याचं लक्षण आहे अनेक जन्मामध्ये अनेक पिढ्या जी जी सेवा केली त्या सेवेचं महत्वाचं फल काय असेल तर रायगडवर येऊन छत्रपती शिवरायांच्या समोर सेवा करणं याच्याशिवाय दुसरं कोणतंही श्रेष्ठ फल मानता येत नाही विठाला त्यामध्ये आज धर्मवीर छत्रपती शंभूराजांच्या जयंतीचाही कार्यक्रम इथं संयोजकांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे स्वराज्याला दोन छत्रपती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांनी दिले दोन राजे दिले आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं जीवन त्यामुळे बदलून गेलं छत्रपती शंभूराजांचं चरित्र मांडण्या इतपत आपली उंची नाही कारण छत्रपती शिवरायांनी जे संस्कार केले त्या वाटेवरून चालत असताना छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य निष्ठा तर दाखवली परंतु एक उत्तम असा ज्ञानी लेखक छत्रपती संभाजी महाराजांच्या माध्यमातून आपल्याला मिळाला प्रत्येक विचारवंताला वक्ता होता येतं असं नव्हे प्रत्येक वक्त्याला लेखक होता येतं असं नव्हे प्रत्येक लेखकाला कीर्तनकार होता येतं असं नव्हे आपण जर विचारवंताचा विचार करायला लागलो तर यामध्ये प्रत्येक विचारवंत हा विचार मांडण्याचा प्रयत्न करतो पण वक्ता असेल असं म्हणता येत नाही प्रत्येक विचारवंत हा लेखकच असेल लेखक होईल असं नव्हे परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर त्यांच्यासारखे श्रेष्ठ लेखक दुसरे झाले नाही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही विठाला छत्रपती कोणाला म्हणतात राजा कोणाला म्हणतात स्वराज्य रक्षक कोणाला म्हणतात मावळा कोणाला म्हणतात या प्रत्येक पदाचा विचार आपल्याला पाहता येणार आहे परंतु सगळी मुलं पावसामध्ये भिजतायत आणि त्यामुळं मला त्यांचाही विचार करत कीर्तन करावं लागणार आहे
शिवरायांमुळे मंदिरातला देव, दारातली तुळस, मंदिराचे कळस आपले जागेवर आहेत. आपल्याला आज ताठ मानेनं कीर्तन, भजन, दिंडी, पालखी सोहळा करता येऊ लागला. याचं मूळ कारण कोण असेल तर फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आहेत. जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर गुडघ्यावर बसून दर्शन घ्यावं लागलं असतं. आपल्या दर्शनाची पद्धत बदलली असती. जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर आपल्या डोक्यावरची पांढरी टोपी सुद्धा बदलली असती, गोल टोपी आली असती. आता बऱ्याच जणांना टोपी म्हटलं की विचार करतो आपण कोणती टोपी घालावी. वारकऱ्यांची टोपी ही संप्रदायानं पांढरा पोशाख म्हणून पांढरी टोपी सांगितली. वारकरी पोशाख हा पांढरा पोशाख आहे. पांढरा पोशाखाचा विचार करत असताना टोपीचा सुद्धा विचार केला जातो आणि त्यामध्ये आपली ही टोपी जाऊन गोल टोपी आली असती जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते. आणखीन जास्त दिवस छत्रपती संभाजी महाराज आपल्यामध्ये जर असते तर आज आपल्याला पालखी सोहळा किंवा सप्त्यासाठी परवानगी मागायला जावं लागलं नसतं. आज सप्त्याची परवानगी घ्यावी लागते, कीर्तनाची परवानगी घ्यावी लागते, पालखी सोहळ्याचं नियोजन करावं लागतं. या सगळ्या गोष्टीला कारण आपल्या दोन्ही राजांना मिळालेलं कमी आयुष्य. त्यांना जर आयुष्य वाढवून मिळालं असतं, वाढलं असतं तर आज आपण परमार्थ सेवा सुद्धा त्याच ताठ मानेनं केली असती. अहो 300-350 वर्ष झाली तरी आपण फक्त शिवरायांचं नाव घेतल्याबरोबर एक ऊर्जा निर्माण होते आपल्या अंतःकरणात. आपल्याकडे जयघोष आहे आणि तो जयघोष घेतला की पुढचं नाव लगेचच येतं आणि सर्वांच्या मध्ये ऊर्जा निर्माण होते. आपल्यामध्ये जयघोषाला सुद्धा महत्व आहे. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, एवढ्या फक्त जयघोषाने आपली बॅटरी चार्जिंग होते, आपल्याला ऊर्जा येते. या ऊर्जेचं कारण 400 वर्ष झाली तरी कायम आहे. त्यावेळची ऊर्जा मावळे घेत होते, लढाईला जात होते, म्हणून त्यावेळच्या लढाया सुद्धा वेगळ्या पाहायला मिळतात. छत्रपती संभाजी महाराजांनी शिवरायांनंतर एकही लढाई का हरले नाहीत? शिवरायांची मावळा या पदातली ऊर्जा छत्रपती संभाजी राजांनी घेतली होती म्हणून ते एकही लढाई हरले नाहीत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपण आज सेवेकरता जो घेतलेला अभंग आहे तो अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यांनी पाठवलेल्या सेवकांना स्वतःचा निरोप देण्यासाठी लिहिला, छत्रपतींना संदेश दिला. तो अभंग आज आपण आजच्या कीर्तनासाठी इथं घ्यायला लागलोय. आजच्या कीर्तनामध्ये आपण देहूमध्ये जे शिळा मंदिर आहे या शिळा मंदिराचा जर विचार केला, शिळा मंदिराचा जर इतिहास पाहिला, या शिळा मंदिराची जर आपण वैचारिक उंची जर विचारात घेतली तर छत्रपती शिवरायांनी
तुकाराम महाराजांच्या मधला जो संवाद आहे तो आपल्याला विचारात घेता येतो। ज्या वेळेला छत्रपती शिवरायांनी तुकाराम महाराजांच्याकडे नजराना पाठवला आणि तो नजराना ज्या वेळेला देहूला तुकाराम महाराजांच्याकडे घेऊन शिवरायांचे सेवक आले आणि ते सेवक आल्यानंतर नजराना त्यांनी समोर ठेवला आणि तुकोबाराय त्यांना सांगायला लागले, आम्ही तेरे सोखे, आम्ही तेरे सोखे, आम्ही तेरे, आम्ही तेरे सोखे, आम्ही तेरे सोखे, आम्ही तेरे सोखे, आम्ही तेरे ज्या वेळेला नजराना पाठवला त्या वेळेला तुकाराम महाराज छत्रपती शिवरायांच्या सेवकांच्या माध्यमातून संदेश पाठवू लागले, राजांना सांगू लागले, आम्हाला धनामध्ये पैशामध्ये रुची नाही, आम्हाला धन पैसा संपत्ती नकोय, कारण वारकरी मंडळी सेवेला महत्व देतात, सेवा हेच ध्येय बाळगून वारकऱ्यांचं समर्पण असतं। समर्पणात्मक विचाराला भक्ती म्हणतात, याचाही विचार मी काल मांडलेला आहे। तुका मन घालू तयावरे खूप सुंदर असं लक्षण या अभंगातून महाराजांनी मांडलेलं आहे। हा विचार मांडत असताना महाराज लक्षणा मांडतात, समर्पणात्मक भक्ती ही देवाला आवडणारी, देवाला प्रिय अशी भक्ती आहे। इथं सुद्धा मावळा हा समर्पण भावाने स्वराज्याला जोडला गेलेला आणि म्हणून बघा, भारतात अनेक पंथ आहे, अनेक परंपरा आहे,
पण वारकरी फक्त पंढरीशी संलग्नच आहे. तसा अनेक शाही होऊन गेल्या, मावळा हा शब्द फक्त स्वराज्याशी निष्ठावान आहे तोच मावळा. मावळा हा शब्द कुठल्याच डिक्शनरी मध्ये पाहायला मिळत नाही. मावळा या शब्दाचा अर्थ जर डिक्शनरी मध्ये पाहायचा झाला तर इतर कुठंच पाहायला मिळत नाही. फक्त स्वराज्याची एकमेव डिक्शनरी अशी आहे की निष्ठेनं ज्यानं जीवन समर्पण केलं त्याला मावळा म्हटलं. हा अर्थ फक्त स्वराज्याच्या डिक्शनरी मध्ये पाहायला मिळतो आणि म्हणून त्याचं अंशात्मक असं उदाहरण आज तुम्ही सर्व वारकरी मंडळी इथं देताय. कारण मावळ्यांनी सुद्धा कधीही आपल्या प्रपंचाचा विचार केला नाही, आपल्या आवडीनिवडीचा विचार केला नाही, वातावरणाचा परिस्थितीचा विचार केला नाही, स्वराज्याला जीवन अर्पण केलं. म्हणून आज आपण ताठ मानेनं सेवा करू लागलो. इतकी मोठी ही सेवा आपल्या सर्वांना प्राप्त होतीये. खऱ्या अर्थानं कोकणकडा मित्रमंडळ, दुर्गराज, रायगड प्रतिष्ठान सोलापूर या सर्वांच्या माध्यमातून माझ्याकडे कीर्तनरूपी सेवा आली आणि अशा या सेवेमध्ये आज माझ्या बरोबर आलेल्या सर्वांचं वर्णन किंवा त्यांच्याविषयी काय बोलावं इथं कमीच आहे. कारण आपण परिस्थितीचा विचार केला नाही आणि म्हणून ही सेवा छत्रपती शिवरायांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी अर्पण करून मी या सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर
माझा शिवबाग शिवासनाव बसला, माझा शिवबाग शिवासनाव बसला. दिनू सोन्याचा सोन्याचा उगला ग, दिनू सोन्याचा सोन्याचा उगला ग. माझा शिवबाग शिवासनाव बसला, माझा शिवबाग